5 जागांपैकी 1 जागा दादांच्या राष्ट्रवादीकडे। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 26 मार्चला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश। त्यामुळे आरोपीची येरवडा तुरुंगात रवानगी होणार। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात 31 मार्चपर्यंत कोर्टात चार्जशीट दाखल करण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू। विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडून दाखल। वाढवण बंदर परिसरात चौथी मुंबई निर्माण होईल। वाढवण किल्ल्याचा मी अभ्यास केला, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। रुग्णवाहिकेचा घोटाळा 10,000 कोटींचा होता। या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांनाही स्थगिती दिली। फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला वरुण सरदेसाई यांच्याकडून उत्तर, तर स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, फडणवीसांचा टोला। अजितदादांचं माझ्या मतदारसंघावर विशेष प्रेम। गेल्या वर्षी माझ्या मतदारसंघाला 205 कोटींचा निधी। वरुण सरदेसाईंची सिद्दीकींना दिलेल्या निधीवरून दादांना कोपरखळी। गडचिरोलीत नवीन समस्या निर्माण झाल्या। विविध प्रकल्पांचे दुष्परिणाम होत आहेत। सर्वांनी एकत्र येत विचार मंथन करून मार्ग काढला पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया। भेसळ करणाऱ्या पेट्रोल पंप धारकांवर कारवाई करा, शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांची लोकसभेत मागणी। मानकोली येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा। फडणवीसांची माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता। यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार।